ऐकताय का? काय मंगळसूत्र लय जुनं झालंय, जरा नवीन बनवूया की आज आपण. ओट सोड मंगळसूत्र घे, कानातलं घे. अरे काही पैसे म्हणजे काय उडवायचे काय असे? आपण तुमच्याच नावाने घ्यायचंय ना मला. अरे माझ्या नावाने घ्यायचं मग का ते एवढं चांगलं आहे, काय करायची बदलायची गरज आहे का त्याला? अहो दुसरं थोडं मोठं घेतलं असतं ना, इथपर्यंत 7 इंच. दुसऱ्याचं पाहिलं की लगेच आपल्याला सुचत घ्यायचं नाही का? तुमच्या बरोबर हुज्जत घालणं म्हणजे ना, अजिबात तुम्ही पैसे काढत नाही खरंच. अरे पैसे काय झाडाला येतात काय का? बरं राहू देत, तुटले ते तरी बनवा. बरोबर बनवू. ऐका ना पप्पा, कुठे चालले तुम्ही? बाहेर चाललं. बरं ठीक आहे, मला उद्या ना 2 लाख रुपयाची सोय करा ना. नाही कशाला लागायचे 2 लाख रुपये तुला? गाडी किती खटरा झाली. गाडी मित्राकडे नवीन गाड्या, मला एकट्याकडे खटरा गाडी खटरा झाली. हा अरे 2 लाख रुपये मागवतो, काही लाज वाटते का वाड्या तुला? हा झाडाला येतात काय पैसे इथं? एक मिनिट. मग काही प्रॉपर्टी काय तुम्ही काय अशीच ठेवणार आहे का? जरा नीट सांभाळून बोल. अरे साऱ्या गावात चव घातली माझी, तू दारू पिऊन हिंडतो म्हणून सगळा मेसेज आलाय मला तुझा. मी तू कुठल्या भाडकावणी सांगितलं मी दारू पितो? तुला सांगू का कोणत्या मार्कोनी सांगितलं ते? तुम्ही शांत घ्या ना जरा. अरे बघ ना तो मग. बरं बाळा, कशाला पाहिजे 2 लाख रुपये? कशाला हवे 2 लाख रुपये सांग पाहू. अहो गाडी घ्यायची पाहिजे, सगळ्या मित्राकडे नवीन गाडी आहे, माझ्याकडे गाडीच नाही, मग मी काय करू? अरे गाडी आहे ना, ती गाडी वापर ना. ती गाडी सगळ्यांकडे नवीन मॉडेलच्या गाड्या आहेत, माझ्याकडे जुनी गाडी आत्ताच घेतली ना. किती दिवस झाले घेतलेली गाडी? घेतलेली किती आता वर्ष तर झाले. मित्राची गाडी पाहिली त्यांनी भरून घेतली, भारी गाडी. चालला लगे बापले पैशावाला दिसतो म्हणून चालला काय गाडी घ्यायला? पैशावाला मग प्रॉपर्टी काय करा, सगळे याच्यातच ठेवा, इथं पुरून ठेवा कुठेतरी. अरे एकाच ठिकाणी कमावलेली प्रॉपर्टी अशी ओढवायसाठी नाही ठेवलेली. कष्टाने कमव, कोणासाठी कमवता? माझ्यासाठीच कमवणार. अरे तुला अक्कल पाहिजे. कमवलं तुझंच हे सगळं, पण जरा जपून वापर ना. जपूनच वापरतोय. 6 महिन्याला गाडी घेतात, मी वर्षाला मागितलं होतं, मला लगेच जमलं. ऐक, मी काय म्हणते, तू या वर्षी वापर, आपण तुला पुढच्या वर्षी दुसरी गाडी घेऊया. पुढच्या वर्षी तर माझे मित्र थार बीर गाड्या घेतील. थार घे. ते अजून कोणती याला फंटा निघली ती घे. मित्राची गाडी पाहिली का लगेच आपल्याला बी गाडी घ्या वाटते का? हा काय तुला काय लँड बीट मारायची काय पोरींवर? मी मारत नाही तर काही करेन, तुम्हाला काय करायचं? नीट थोबड बोल, बापा समोर बोलतोय भरव्या. शांत व्हा. तू पण काय साहिल, कसं वागतोयस तू बापा समोर? असं बोलतात ना कुठे? कळत नाही का? अरे पण ते मोठे आहे तुझ्यापेक्षा. अरे पण पोराची हौस आहे का नाही? एवढं सगळं केलंय कोणासाठी? अरे गाधाड्या, आता गाडी घेतली ना, वर्ष झालंय ना घेतलेली गाडी. मला नाही चालवायची ती. आता इथून पुढे मी गाडी चालवणार नाही. ती तुम्हाला गाडी घ्यायची तर काय, मला पैसे द्यायचे तर द्या, नाही तर बघून माझं मी काही. गाडी आता सध्या मी काही घेणार नाही. ही गाडी तात्पुरती वापर. त्याला समजून सांग जरा पुढच्या वर्षी घेऊ म्हणून. साहिल ऐक ना, अरे बाळा पैसे म्हणून उधळायचे असतात का? ते कष्टाचे पैसे आहेत तुझ्या बापाचे. उधळतोय का मी पैसे? गाडीत इन्व्हेस्ट करतोय ना. पण तू शांत तर राहा. पप्पा जे पण काही सांगतात आपल्या चांगल्यासाठीच सांगतायत ना. आता गाडी आहे ना तुझ्याकडे. मला नाही चालवायची ती गाडी. अरे जरा समजून घे. बापाने एवढं कमवलंय, ते काय असं उधाळ मानकानी करायसाठी नाही घेतलेलं. हा पैसे काय झाडाला येतात का सांग बरं? ऐका ना पप्पा, मला पैसे पाहिजे, नाही तर माहित का वाईट कोण नाही. माहित का वाईट नाही म्हणजे काय? काय करशील तू? काय करशील तू? बापाला समजतो? त्याला सांग ना समजत. काय म्हणतो मला पाहिजे? मग ऐका ना, जायचे तर द्या, नाही तुम्ही मामी निघून जाईन, काही करेन. गेला असे 50 पोरं पैदा करीन मी. जा तू जायचं. तो एकच आहे आपला. अहो पण एवढ्या मोठ्या आपण त्याची काय बाजू घेते? अहो एकच तर पोरग आहे आपल्याला. अरे मग उठछट पैसे मागतो, काय वाटलं पाहिजे ना त्याला? आणि ऐका ना, तुम्हाला दाखवत हे पोरग काय चीज आहे? काय दाखवणार आहे तू? अरे इकडे ना, काय दाखवणार तू? नाही काय दाखवणार तू? माहित नाही अजून मी काय आणि काय वागू शकतो. काय दाखवणार तू? काय दाखवणार तू? काय दाखवणार तू? ऐका ना, अहो पोरावरती काय हात उचलताय? ऐका ना, सोडा काही मी तुम्हाला तुम्ही सोडा त्याला सोडा तर. अहो ऐका ना, लागेल पोराला. तुझ्या लाडापायी सगळं झालंय. आमचं चाललंय ना. अजून लाड काय केलं? एवढे 2 लाख रुपये मागतो, ते बी जड झालं तुम्हाला. अरे आताच दिलं तर गाडी घेऊन वर्ष नाही झालं. आपण देतो तुला, ठीक आहे? तू टेन्शन नको घेऊस. तुम्ही जरा शांत राहा. अरे लग्न करायचंय, असं जर वागलं माजल्यावर तर लग्न होईल का? पोरगी देईल का कोणी आपल्याला? लय पोरी पडल्यात गावात. रस्त्यावरच पडलं तुला पोरगी द्यायला. अहो ते त्याच्यासाठी गाडी मागतोय मी. कळत तुला काय असतं ते पोरगी काय असते ती? बरं तुम्ही दमाने घ्या, शांत व्हा पहिले तुम्ही. घे तू त्याची बाजू घे. बघा तुम्हाला असं बीपीचा त्रास आहे, तुम्ही बसा. तुला एक शेवटची वॉर्निंग देतो, आलं लक्षात? पटलं तर ह्या घरात राहायचं, नीट चालतो व्हायचं. राहायचंच कोणाला या घरात? अरे मग हो ना बाहेर जा ना. जातो साहिल एवढं परत थोबा दाखवायचं नाही इकडे घरात.
तुम्ही बसा इथे. तुला त्याची बाजू घ्यायची का? त्याची बाजू घ्यायची आता तू पण जाय त्याच्याबरोबर. जाय त्याच्याबरोबर. मी मा कसं राहील इथं. जा सगळे जा सोडून मला. बरं ऐका, हे बघा तुम्हाला बीपीचा त्रास आहे, तुम्ही शांत राहा. मी तुम्हाला पाणी घेऊन येऊ का? पाणी आणते मी तुम्हाला, तुम्ही शांत राहा. शांत राहा तुम्ही. तुला एवढं कळत आहे आपल्या नवऱ्याला त्रास आहे, हा पोरग एवढा त्रास देत आहे, हा त्याची बाजू घेते वय तू? लहान आहे तो अजून. अरे काय लहान काय शेण खातो काय तो? अरे माझा लय मोठा मित्र आहे नाही का. हा का? हा बाबा हे तर लय मोठे माणसं दिसू राहिले हो. अगं पण माझा मित्र आहे तो. हा पण ते आपल्याला ओळख देतील का नाही? अगं त्याने गाव सोडलं आणि शिकला चांगला, तो मोठा झाला. आपल्या आजीने ना त्याला लय मदत केली. लय चांगला मित्र आहे माझा तो. ऐ, काय रे इथं? राम राम. ते साहेब आहेत का घरात? हा मी साहेब आहे, बोल. नाही तुम्ही नाही, मोठे साहेब आहेत का घरात? ते वय हा नाही घरात. तुमचं काय काम आहे इथं? निघा सकाळी सकाळी. काय भीक मला द्यायला वेळ नाही, चाललो. अहो आम्ही भिकारी नाहीत, आमचे मित्र आहेत ते. तुमचे मित्र? हा. बापही भिकारी आणि तुम्ही बी भिकारी. हा? बाबा हे असे का बोलले बरं? जाऊन दे, प्यायला येतो चल. हा? हा. मूर्ख. साहेब हाय का? बाबा ते बेल दिसती तर मी वाजू का? हा वाजू बळा. थांब 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 वाजू. कोण आहे आता यावेळेला? कोण आहे? साहेब. अरे देवा. आम्ही येते. राम राम. ते साहेब आहेत का? आहेत, या. ये. कोण आहेत बघा, या. ये बघा. अरे ये बस. कसे साहेब? छान आहे, बस बस. बाहेर पड. अरे असू दे असू दे. अरे अरे वर बस वर बस. नाही राहू दे, बरं आहे बस. काय झालं? बरं आहे एकदम आनंद. मला भेटायची इच्छा झाली, म्हटलं भेटून येऊ म्हणून हिला पण घेऊन आलो सोबत. असं काय काम काम काय काढलं पण? काय नाही, सहज भेटायला आलो. म्हटलं चला भेटून यावं, लय दिवस झाले तुला पाहिलं नाही, म्हणून हिला पण घेऊन आलो सोबत. छान छान. साहेब तुम्ही इकडे आले पण लय सुधारणा झाली बघा. तुम्ही शेती करत बसले असते तर आमच्यासारखेच राहिले असते. पण आनंद वाटला तुम्हाला बघून साहेब. हे घर जमीन हे बघितलं ना, एकदम मी चक्कच झालो. अरे पण तू असं अचानक काय काय काम काढलं बघ? काम वगैरे होतं माझ्याकडे काही? हो पटपट की लवकर बाहेर जायचं ना आपल्याला. अरे थोडा वेळ थांब, माझे मित्र आहेत, बोलू दे की त्यांच्याबरोबर. आता बोललात ना एवढा वेळ, तर चला निघायचं आपल्याला. अगं थांब, त्यांचं काय काम होतं हे तर विचार. साहेब काम असं होतं, थोडे पैसे लागत होते. या वर्षी मुलीला चांगले मार्क पडलेत, म्हटलं थोडंसं फी भरून तिचं शिक्षण करावं नाही का. जर पैसे मिळाले असते तर बरं झालं असतं. हे बघ मित्रा, किती पैसे पाहिजेत तुला? चांगल्या कामासाठी आहे ना पैसे द्यावंच लागतात बाबा. हा पण हे पैसे दिल्यानंतर तू परत कधी देणार पहिलं हे सांग. हो जरा एक मिनिट साईडला या. तू थांब का जरा. मी म्हटलं ना साईडला या म्हणून. मी काय म्हणते, काय काय लगेच तयार झाले का त्याला पैसे द्यायला? पैसे काय कुठे झाडाला लागलेत काय? ऐका मी काय म्हणते, त्याला तुम्ही असेच पैसे देऊ नका. ते परत काय माघारी येणार आहेत आपल्याला. त्याच्यापेक्षा आपल्या शेजारी जमीन आहे ना त्याची, ती अर्धा एकर घ्या आणि त्याचे पैसे त्याला देऊन टाका, निपटून टाका त्याला. असं म्हणतेस? असं करा. अगं पण तुला आठवतं का, त्यांनी मला लई मदत केलेली. मला शाळेला पैसे नव्हते ना तेव्हा त्याच्या आजीने माझी शाळेला पैसे दिले. आता जे झालं ते झालं, पण आता बकरा आलाय ना त्याला चांगला गुतवा, त्याला सोडू नका बघा. मला तेवढंच वाटतंय. मी बोलू का? तुम्हाला वाईट वाटत असेल तर, तुम्हाला कमीपणा वाटत असेल तर मी बोलते त्याला जाऊन. अगं गडबड करू नको, थांब जरा. मी नाही बोलू, झालं? हा तूच बोल.
चालेल, मी बोलते त्याच्याशी. चल. पण तुम्ही जरा तोंडाला बंद ठेवा. मी काही बोलत नाही, हम्म, तूच बोल. हम्म. मग तर झालं. तेवढं तोंड बंद ठेवा हा बस. ठेवतो. चल. चला. बोल. बरे आहात ना सगळं? गावाकडे वगैरे सगळे बरे आहेत ना? व्यवस्थित बर. पोरगी बरीच मोठी झाली आहे. बर. ते पैशाचं काम झालं असतं तर. अरे होईल होईल, पैशाचं काम होतंय चांगलं. बोल बोल बोल. मी काय म्हणत होती, हे बघा भाऊजी, आम्ही तुम्हाला पैसे देणारच आहोत, पण तुम्ही परत कसे करणार? आणि शेतीच्या जीवावरती पैसे कसे द्यायचे ना तुम्हाला? आणि तुम्ही तुमची अवस्था बघितली का, तर आम्ही तुम्हाला पैसे कसे देऊ करायचे काय हो? आणि आता नाही मुलगी शिकवली तर काय फरक पडतो? चुलीजवळच तर बसणार आहे ती आता. मी काय म्हणते, तुम्ही एक काम करा, आम्ही पैसे देतो ना, देतो आम्ही पैसे देतो, पण तुम्ही बोला ना काहीतरी. हे बघ, आडे वेडे घेण्यात काही कारण नाही. हा, मी जरा स्पष्टच बोलतो. आता माझ्या शेजारी जमीन आहे तुझी, हा, ती माझ्या नावावर करून दे. हां, आणि मग मी तुला पैसे देतो. अरे तुला पैसे द्यायचे म्हणल्यावर काहीतरी प्रूफ पाहिजे की नाही? मग कमीत कमी तेवढं कर ना. तू माझ्या शेजारी जी जमीन आहे ना, ती माझ्या नावावर कर, आणि तुझ्या पोरीच्या शिक्षणाला मी पैसे लावतो. बरोबर आहे भाऊजी. काय नाही करायचं, फक्त तू काय कर, एक सही द्या आम्हाला, पेपर वगैरे सगळं सगळं मी तयार करतो. तू त्याचं टेन्शन घेऊ नको, ती जबाबदारी माझी. विश्वास ठेव. अहो साहेब, तुम्ही विसरले वाटतं. तुम्ही शहरात आले होते तेव्हा मीच मदत केली तुम्हाला. माझ्या आजीने गळ्यातलं मोडून पैसे दिले तुम्हाला. अहो साहेब, तुमच्या शिक्षणासाठी काय काय केलं आम्ही, आणि आज तुमच्याकडे पैसे आहेत तर तुम्ही डायरेक्ट माझ्या आईलाच विकत घ्यायला निघाले. अहो, भुसाऱ्यामध्ये 1000 गुणी कांदा आहे, पण बाजारात भाव मिळत नसल्यामुळे गप्प बसलोय मी. कांदे विकले ना तर तुमचा रुपये देऊन टाकाल मी. हात जोडतो, पोरीची शपथ. व्याज पण देतो वाटलंच तर. थोडासा भरोसा ठेवा ना. फाटका आहे मी, पण गद्दारी नाही करणार. जगात एक म्हाताऱ्या माणसाची म्हण होती, उपाशी मारायचं पण आपले काळेला विकायचं नाही. भाऊजी बघा, राग नका येऊ देऊ. आम्ही थोडी ना जमीन कायमची मागतोय तुमची. हां, आमचे पैसे द्या आणि तुमची जमीन मागे घ्या. आणि हो, त्याचं काही व्याज होईल ना ते देऊन टाका. हो, पण आम्ही असे बिगर भरोसा पैसे नाही देऊ शकत. हे बघ मित्रा, तुझी जमीन आहे ना, आम्हाला जामीन म्हणून दे. तुझी जमीन आम्ही तुला परत देऊन टाकू. अरे वा रे मित्रा, आजकाल आज पैसा किती वाईट असतो. पैशासाठी तोडणारे माणसं बघितले मी आज. नाही शिकले ना पोरगी तरी चालेल, पण जमीन विकणार नाही. यामध्ये असं दिसतंय की आपल्या मैत्रीपेक्षा पैसा मोठा झालाय. आणि विसरला का रे तू आमचे उपकार? जाऊ दे बाबा, तुझे पैसे तुलाच राहू दे. ठीक आहे, जातो. आल्यावर ये मळ्यात. आजी आठवण काढत असते तुझी. होईन देवाच्या मनात असेल तसं. फक्त तुझ्या जवळ पैसा राहून सुखी राहतो. येतो मी. आजी आठवण काढत होती तुझी. येतो मी. बघा, दिली का जमीन? नुसता फुकटचा पैसा घ्यायला आलाय. अगं वाईट वाटतंय. माझा मित्र आहे तो, किती काय केलं तरी. त्याच्या आजीने पण आम्हाला मदत केलेली आहे. हे विसरून कसं जमन का? हा, मी पण लगेच अशा फालतू लोकांचं टेन्शन घेता. चला आता निघायचं आपल्याला, मार्केटला जायचंय. चला जायचं ना आपल्याला. चला चला निघा. पप्पा ऐका ना, आले तुमचे लाडके शरण. चलो बाहेर. आला असाल तू. ऐकून तर घ्या ना. मग काय बाहेर व्हायचं काय? अहो ऐका ना. तुला सांगितलं होतं ना गाबड्या, परत येऊ नको घरात. चला बाहेर. अहो ऐका ना, मग काय म्हणायचं ते तर ऐका ना. काय ऐकायचं तुझं? आला ढोसून. हा, काही लाज वाटली पाहिजे. ढोसून आलो, पण मी भांडतोय का तुमच्याशी? काय मी शांततेत आलो ना, शांततेत पिऊन आला ना, वास येतोय सारा थोपाडाचा. ते येऊ दे मरू दे. माझं म्हणणं तर ऐकून घ्या ना तुम्ही. काय म्हणणं आहे तू? बोल बोल ना. थोबड कोण बोलता ना. बाहेर गेलो तुम्ही,
काय गेलता बाहेर? गेलो होतो पण सगळे मित्र सगळ्यांची लग्न झाली, सगळे त्यांच्या बायकोसोबत फिरायला गेले. तू मला लग्न कधी करणार? जाण त्यांच्या बरोबर बोंबला तिकडे. मला नाही तर घेणं देणं. मला लग्न कधी करताय सांगा, मला लग्न लावून द्या, मी सगळं बंद करीन हे प्यायचं प्यायचं. अरे माझा शोध लहान वाटली पाहिजे, पिऊन येतो म्हणतो माझं लग्न कर. हा? ऐका ऐका हा? कोण पोरगी देणार आहे रे अरे आपल्याला? तू पहिले काय नाही सुधर. देणार? एवढा मोठा कोण देणार बंगला आहे? प्रॉपर्टी आहे एवढी, कोण नाही देणार मला पोरगी? अरे प्रॉपर्टी नाही, थोबड बी पाहिजे, नीट माणूस पाहिजे जरशी. अहो, बापाच्याच मनात नाही तर कसं लग्न होईल? तुम्ही जर मनावर घेतलं ना समज होतंय. अरे कोण? साहिल, काय बोलतोस तू बापा बरोबर? तू पहिले दारू तर सोड, मग आपण तुझं चांगलं थाटामाटात लग्न लावून देऊ बस. हे माणूस मला 2 लाख रुपये देणं, त्याच्यामुळे आता पेलोय मी. अरे भाडव्या जरा लाज वाटू दे. मला काय पोरग वाईट वाटत काय? पण जरा नीट वाग ना. मी नीट मस्त वागायला तयार, मी त्यासाठी तुमच्याकडे गाडी मागत होतो. वागायला तयार आहेस, मग कमून पिऊन आला तू? बरं ठीक आहे, कमून डोस इथून पुढे नाही पिणार. मला लगीन कधी करता सांगा मला, मला लगीन केव्हा करताय? माग सर मागवतोय, वास येतोय तोंडाचा सगळा. वास येऊ देत ते महत्वाचं नाही हो, मला लगीन करावं. सगळे फिरायला गेलेत तिकडे. करूया तुझं लग्न करूया. तू दारू सोड बाळा. बावळट आहे काय का तू? कोण पोरगी देणार आहे याला पेताडाला? अख्ख्या गावात चव घातली ना माझी, तुझी मी जाऊ राहिली त्याच्यामुळे. तो सुधरेल ना, तो दारू सोडायला तयार आहे. तू दारू सोडशील ना बाळा? मी दारू सोडन, तू बघ लगीन लावून द्या मला, बस बाकी काय नको. अरे एवढा ढोशी तो तू रे, अजून तुझा त्याच्यावर विश्वास आहे? अरे सारे गावात बदनामी झाली ना माझी. कुठं बसता उठता यायला ना मला. काय एवढे कोटीने पैसे आहेत, काय फायदा आहे त्याचा? हे असलं गावड्या निघलंय. आपण आपलं एकुलतं एकच पोरग आहे. हा अरे एकुलती एक हे म्हणून तर चाललंय सगळं, तुझ्या लाड पोसणी झालंय सगळं. अरे मगाशी माझ्या मित्राची पोरगी आली होती. हा. अरे शिक्षणाला पैसे नाही, काय हुशार पोरगी आहे ती. तिचा मित्र आला होता इथं पैसे मागायला. हा चांगली होती. बघा पैसे नाही तरी शिक्षणात डोकं लावलं तिने, आणि आपलं डोकं कुठे? आड्यावर प्यायला. बेवडा झालाय बेवडं. अहो किती बोलताय त्याला तुम्ही? बघ ना कसले मित्र आहेत त्याचे, सगळे बेवडे मित्र आहेत तिचे. चांगले मित्र तर असावेत ना. पप्पा मग द्यायचे की तिला पैसे? किती गोड पोरगी होती ती. काय? माझ्या संग लगीन केलं असतं ना तिने. एवढी प्रॉपर्टी आहे, पैसे आहे, गाडी आहे, डोकं कुठं आहे तुम्हाला काय? हा साहिल, काय बोलतोस तू? बरोबर बोलतोय मी. तुम्ही बीपीच्या डायबिटीसच्या सगळ्या गोळ्या खा. एकदाच जा मग सगळं माझ्या नाव होय, मग कोणतरी लग्न करा माझ्याशी. भाडखो माझ्या मारणावर टापलायस, माझ्या मारणावर टापलास. अहो पडल तो. मग समजून सांग ना, काय म्हणताय तो? बापाला असं बोलत आहेत का? बाळा असं नाही बोलत, तुझा पप्पा येतो. बरं ठीक आहे, पप्पा आहे ना. जर 2 दिवसात तुम्हाला लगीन केलं नाही ना, तुला 2 दिवसात सांगतो मी काय करतो ते. 2 दिवसात? मला अरे तुला बोलत, मला अरे तुला बोलत, लागेल त्याला, लागेल. मला अरे तुला बोलतो भाडव्या. सोडा त्याला, सोडा. काय असं करते? बघ ना, अरे तुला मी बोलतो सांगतो तुम्हाला, मला जर 2 दिवसात जर लगीन नाही लावलं समज सांगतो. साहिल, मला आता बोलायचं नाही. चल घरात चल, घरात चल. हा जा घेऊन घरात त्याला, जा. इकडे इथे जरा. काय झालं आता? तुला काही अक्कल बिक्कल आहे का काही? हा मगाशी माझा मित्र आला होता, लक्षात आहे का तुझ्या? हा तो माहिती मला. कशाला आला होता? कशाला म्हणजे? आलेला भीक मागायला पैशाची. गदाडे जरा डोकं चालीचं ना. नुसतं प्रॉपर्टीज पाहती, त्याची जमीन घेण्यापेक्षा तुझ्या डोक्यात आलं का काही? अरे त्याला एक पोरगी आहे. हा मग काय करायचं? ऐकलं तिचं गारानं. अरे बावळटच आहे राव ही पोरगी. अरे ती पोरगी आपल्याला सून म्हणून आणू ना. ती जमिनीपेक्षा ती पोरगी आपल्याला पोरडला, नाहीतर ह्या बेवड्याला कोण पोरगी देणार आहे? सुन, त्यांची लायकी तरी आहे का आपल्या एवढ्या बंगल्यामध्ये राहण्याची? काय करायचं हे काय खारू घालाय, लोणचं घालायचं का पैशाचं? हा ही कोट्यवधीच प्रॉपर्टी आहे, काय करायची त्याची? आणि उद्या पोरगच मिळून पेलं काय करणार तू? कोण देणार पोरग सांग बरं? कोण देणार पोरगी आपल्या पोराला सांग ना. ते पण बरोबर आहे, पण आपल्याकडून पण काही गोष्टी चुकल्यात. मग आता परत कसं आता बोलायचं त्यांच्या बरोबर? हे बघ माझ्या बरोबर चल. तू चुकलं ना, मी येतो तुझ्या बरोबर. आपण त्याचे हातपाय धरू. तू चल माझ्या बरोबर फक्त. हातपाय? अरे चल, आपल्या पोराला कोण पोरगी देणार आहे? कमीत कमी पोरगी तरी मागू, आणि त्याच्या शिक्षणाला पैसे देऊ त्या पोरीच्या. असं म्हणताय? हा, आणि माझं भेटणं पण होईल त्या म्हातारीला. बरेच दिवस झाले भेटलो नाही, आणि तिने पोराजवळ निरोप दिला हा की येऊन जा म्हणून. हा चलते बर, चल बरं जाऊ आपण. चला चला.
ते बघ कुठे? माझा मित्र बघ तेच कांद्या चाळीजवळ बसलेला आहे बघ ते आजी होय. पण आहे. चल चला. मानसी बाळा हे बघ आता ना तू उद्या शिक्षणाला बाहेर जाणार आहे ठीक आहे. मम्मीचं 2 तोळ्याचं सोनं घाण ठेवून तुझं शिक्षणाचा सगळं खर्च केलाय. हा हे विसरायचं नाही, त्याची जाणीव ठेवायची बाळा. हो बाबा. हा आणि खूप मोठी हो. हा तिकडे गेल्यावर अभ्यास म्हणजे अभ्यासच करायचा कळलं हा. का? नाही तर मैत्रिणीच्या नादी लागून बसशील. नाही नाही, मी अभ्यासच करणार. मी लय मोठी होणार आणि तुमचं नाव खूप मोठं करणार. शान बाळ आहे. हं? काळजी घ्यायची, खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं. हो बाबा. कुठल्याच गोष्टीची काही गरज लागली मला फोन करायचा. हा काही तू पैशांचा अजिबात विचार करू नको. जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत अजिबात काळजी करायची नाही. हा तू फक्त मन लावून अभ्यास कर, चांगली मोठी हो. हा आमचं विसरायचं तेवढं नाही. स्वप्न आहे बाई. काहीतरी शिकून काहीतरी मोठी व्हावं म्हणून. हो ग मम्मी, मी होणार, खूप मोठी होणार. चला चला आता घेऊ एवढं काम. हा हा चल आजच्या दिवस कर बाळा आम्हाला मदत. हा बाबा असं की बोलता. अगं मग आता मला तू सांग, तू आता एवढं लांब जाणार मग तुझं आम्हाला चेहरा दिसणार नाही. आता अरे आम्हाला- मित्रा काय चाललंय? अरे नमस्कार मित्रा. राम राम साहेब या या. नमस्कार वहिनी. काय म्हणतो, कशी आठवण काढली? अरे तू त्या दिवशी म्हणला नाही का आजीने आठवण काढली हा हा या म्हणून आलो भेटायला. बरं झालं आलं. ये ये. काय चाललं? काय नाही ही कांदे चाळे का हा आपले कांदेत. आणि हे काय पेरले? कांद्यात लावलंय की अख्खा. हा सगळा कांदा आहे का? हा कसं येणं केलं? अरे आलो होतो भेटायला. तू त्या दिवशी म्हणला नाही का हा, हा. आजीने जरा आठवण काढली. म्हणलं हिला म्हणलं चल जाऊ भेटू आजीला, जरा काम पण होतं तुझ्याकडे म्हणून म्हणलं चल. बरं झालं आला. बरं झालं आलं मला भेटायला, आजीला भेटायला. बरं वाटलं मला. पण माझ्यासारख्या गरीबाकडे काय काम असणार? पण तू काय काळजी करू नको. काय जरी काम असलं ना, यो तुझा मित्र आहे अजून, तुझ्यासाठी काय पण करून तू. हा वहिनी काळजी करू नका. हा तू फक्त शब्द टाक, स्वतःचा जीव पण द्यायला तयार आहे तुझ्यासाठी. नाही 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 नाही, तसं काही करायची गरज नाहीये. आम्ही जरा एका उद्देशाने चालू होतो नाही का. मी तुला म्हणलं होतं ना हो हा माझा मित्र तसा नाही. हो हो हो, खरं आहे तुमचं म्हणणं. बरं ठीक आहे, ते जाऊ द्या. बोला काय काम होतं? खरं तर मोठे माणसांचे नाही का पाय आमच्या घराला लागले, हेच आमचं भाग्यच झालं. पोरगीचे गुणले चांगले आहेत बरं का. हाय बरं ते सोडा, काय काम होतं सांगा. निसंकोचपणे सांगा. काय बोला की ताई. आम्ही काय बोलत होतो, पोरगी शिकले मोठी झाले हा तर आपले आता हे संबंध आपण अजून चांगले घट्ट करू शकतो नाही का. नाही मला समजलं नाही तुम्हाला काय म्हणायचं, थोडं स्पष्ट सांगा ना. आम्ही याच्यासाठी आलो होतो. तू त्या दिवशी म्हणला आजीला भेटायला, म्हणलं चला कारण आहेच आहे. हा आता आमची एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, बंगला आहे, एवढी मोठी शेती बांधली आहे. आणि आम्हाला पोरगा बी एकुलती एकच आहे का नाही. हा बरोबर. आणि तुला पण एकच पोरगी आहे ना. हा अलग नाही लक्षात. म्हणलं चला बा आमच्या पोरासाठी पोरीचा हात मागायला आलो म्हटलं जरा साहिलसाठी हो. साहिलसाठी आमच्या. आणि तसे बी तुमचे उपकार माझ्यावर राहायचे. चला म्हणलं त्याची फेड तरी करावं. अरे त्यावेळेस तू पैसे मागायला आला होता ना, हा आम्ही त्याला हटकून पैसे नाही दिले. आम्हाला समजलं होतं की तुझी पोरगी आता मोठी झालेली आहे आणि आमच्या दोघांच्या डोक्यात होतं की आता आपल्याला पोराचं लग्न करावं लागणार आहे. म्हणून मी हिला आज त्याच्यासाठी नेलो होतं. तिला म्हणलं आपण असं करू, 8 टाकू काहीतरी. आणि मग आम्ही तुला पैशाचं नाही म्हणलं बाबा, जमीन दे, अमुक कर तमुक कर. मग आम्ही ठरवलं बाबा हे 8 टाकली ना, कमीत कमी जर काहीतरी त्याच्या डोक्यात असेल तर पाहू म्हणलं. मग हिला मी म्हटलं बाबा नको बाबा, त्या पोरीचं शिक्षणाचं नुकसान होईल, आपण जाऊ काय असेल त्यांना मदत बी करू आणि आपल्या साहिलसाठी पोरीचा हात बी मागू. हे बघ मित्रा, माझ्याकडे काही कमी नाही. 40 एकर वावर आहे, 2-4 बंगले आहेत, कोटीने प्रॉपर्टी आहे माझ्याकडे. तुझ्या पोरीला आहे ना कसलीच कमी पडणार नाही. हे कोणाला द्यायचंय? आम्हाला एकुलते एकच पोरग आहे. आम्ही गेलो आम्हाला तरी कोण आहे? हा बरोबर आहे. ही सगळी प्रॉपर्टी त्यांचीच होणार. आणि हा लक्षात ठेव, तिला अजून पुढे शिकायचं असलं ना, काय जे शिक्षण घ्यायचं तुम्ही म्हणले डॉक्टर व्हायचं तरी पैसा आम्ही लावायचा आहे. चला म्हणलं तुमची पोरगी आमच्या घरात सुनबाई म्हणून आणली आणि आम्हाला एकुलते एक पोरग, सगळी प्रॉपर्टी तुमचीच होणार, पोरांचीच. अहो पण सगळं ठीक आहे,
पण यांचा मुलगा दारू बिरू पितो ना हो, माहिती ना तुम्हाला. अगर लग्न केलं ना आपाप सगळं बंद होईल, हा सुधरल तो. त्याची गॅरंटी आम्ही घेतो. बाबा त्या दिवशीच पाहिलं ना आपण घरात येत होतो ह्यांच्यात कशी बोलले ते उद्धटवाईनी. पोरीची काळजी वाटते साहेब. नाही म्हणजे आता समजा दारू पितो आणि लग्नानंतर नाही दारू सोडली तर मग काय करणार? एक तर आम्हाला एकुलती एकच पोरगी. नाही तो लग्नानंतर दारू सोडल, ती आम्ही शाश्वती घेतो त्याची बघा. हे बघ मित्रा, तुझी पोरगी काय माझी पोरगी काय, ती माझ्या घरात मी तिला पोरीसारखं जीव नाही. मी तिला सून म्हणून असं कधी वाटूनच देणार नाही. आणि पोराची जबाबदारी माझ्याकडे लागली. हो तो दारू पिताना दिसला ना तरी मी त्याला सोडणार नाही, पण त्याचं टोटल बंद करून टाकणार आहे. अहो माणसाचं एकदा पोरगी आली घरात, लग्न करून दिलं का पोरं आपाप सुधरते. आणि अरे आता दारू प्यायचं पितीत नाही, ह्यांचं बंद करायचं लय सोपं झालंय. त्याच्यावर गोळ्या औषधं निघाले, काय काही नवीन ऐकायला येतं तिकडे नेलंय. 10 दिवस ठेवले, पोरं आले पण दारूचं हातीला. म्हणलं आता एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, हा याला त्याला हे करण्यापेक्षा म्हणलं होईल त्याच्या पोरीला बा, म्हणून चला म्हणलं मित्राला जरा. हे बघ तू पैशाची चिंता करू नको, लग्नाचा काय खर्च असेल ना काय लागेल तेवढं अगदी आलिशानमध्ये लग्न लावतो. हो हो हो. आणि कसं आहे, मला बी 4 लोक म्हणतील त्याला त्या आजीने याला मदत केली ती बरं का, पण ह्याने पण त्याचे उपकार ठेवलेत. आणि हा आणि आज तुझ्यावर जर काही कर्ज वगैरे असेल ना, कोणत्याही बँकेचं असो आणि किती बी असू दे, ती सगळी फेडायची जबाबदारी मी घेतो. मग तर झालं. अरे ते असं काय रे, असं काय राहतं हा, तुला वेळ घ्यायचं आहे माझं, हा जरा कपडे बिपडे जरा जागपैकी घाल काय. हा चला आता इथं वावरातच उभं ठेवणार आम्हाला, काय 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 आहे का नाही काही जेवणाची सोय मेजवानी चला. मेजवानी. हाय. हा तुम्हाला तर नुसतं हेच पाहिजे. आता काय तुम्ही पण आता तुम्ही दोघं एवढी शाश्वती घेता म्हटल्यानंतर चल माझ्या मित्रा, पोरीचं कल्याण होईल नक्की. चला हा? चला. चला काहीतरी. चला. आजी कुठे? हाय का आजी? चल. आजीच भेट घालून दे बरं पहिले.